तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्हाला जे सांगायचं होतं ते हे आहे की लक्ष्मी मागच्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात खास करून कोकणात कार्यरत आहे आणि आम्ही कधीही पर्यावरणाला किंवा कोणाच्याही जीवितहानीला काही केलेलं नाही आहे, आजपर्यंत नुकसान होऊ दिलेलं नाही. वर आमच्यापासून जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही सोसायटीला परत देण्याचा प्रयत्न करतो. दुसरं, आता जी मिटनीबरोबर लक्ष्मीचं कंपॅरिझन केलं जातं आहे ते चुकीचं आहे. मिटनी ही वेगळी कंपनी आहे, त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. लक्ष्मी ही अशी कंपनी आहे जी EHSला खूप प्राधान्य देते आणि त्याप्रमाणे त्यांची सिस्टम्स आणि आमची डिझाईन आहे. तिसरं, जे PFAS प्रोडक्शन आम्ही करतो, PFASचे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो, आता जे बनवतो ते एक आहे. पुढे जाता आम्ही नवीन जनरेशनचे प्रोडक्ट्स बनवणार आहोत. पण त्याच्यासाठी जे कंट्रोल किंवा त्याचं जे प्रोटेक्शन आम्ही केलं पाहिजे एन्व्हायरमेंट, त्यासाठी आम्ही सगळ्या प्रिकॉशन्स घेतोय. क्लोज लूप सिस्टम्समध्ये आम्ही ऑपरेट करतो, जेणेकरून काही द्रव्य बाहेर येता कामा नये, हवेत जाता कामा नये, जमिनीत जाता कामा नये. दुसरं, सगळी सिस्टम आमची DCS कंट्रोल आहे, ऑटोमेटेड असल्यामुळे सगळे प्रोसेसची कंट्रोल चांगली आहे. तिसरं, जे त्यातलं इफ्लुएंट जनरेट होतं त्याचं सेग्रिगेशन आहे, त्याचं व्यवस्थित आम्ही स्टोरेज करतो आणि सायंटिफिकली MWMLला विल्हेवाट लावतो आणि पुढेही हेच करत राहणार आहोत. म्हणून याच्यापासून PFAS, PFAS प्रोडक्ट्सपासून सोसायटीला, वातावरणाला काहीही धोका होणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय. हे झालं कंट्रोल मेजर्स. आणि तर यापुढेही आम्ही EHSवर लक्ष देतच सगळं प्रोडक्शन करत राहतो. नाही, आता फुल्ली प्रोडक्शन सुरू आहे कंपनीचं. आता जे प्रोडक्शन आहे, जे ट्रायल रन्स, जे ट्रायल प्रोडक्शन आम्ही केलेले आहेत, तर आता याचा उपयोग आम्ही ह्या टेक्नॉलॉजीला समजून घेऊन जे पुढे आपल्या भारत देशाला सुद्धा डिफेन्ससाठी आहे आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी आहे आणि जे इलेक्ट्रिकल ट्रान्समिशनसाठी जे एन्व्हायरमेंटली सेफ अल्टरनेटिव्स पाहिजेत त्याचं डेव्हलपमेंट आम्ही करणार आहोत आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, जिल्हाभरातनं मोर्चा आयोजन केलेलं आहे. तुम्ही जो मगाशी म्हटलात की 10 गावांमध्ये आम्ही जे काय तुमचं कार्य असेल ते चालू आहे, तर त्या संदर्भात 10 गावांनी सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतींनी त्याला विरोध केलेला आहे, मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. या संदर्भात काय? पहिली भूमिका आमची, जसं आम्हाला हे कळलं की सगळीकडे जी बातमी पसरते ती चुकीची आहे, त्यानंतर आम्ही सगळ्या आमच्या आजूबाजूच्या जे ग्रामपंचायत आहेत त्यांना आम्ही लेटर्स दिले आणि जे साधारण क्वेश्चन आन्सर्स असतील त्यांची उत्तरं कशी असतील, काय प्रश्न येत आहेत लोकांच्या मनात, त्यांची उत्तरं दिले. तिसरं, त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं साईटवर, येऊन तुम्ही बघा, तुम्ही स्वतः समजून घ्या आम्ही काय करतोय काय नाही, ठीक आहे. त्यानंतर मी स्वतः गावागावात गेलोय, तिथे ग्रामसभेत सुद्धा अटेंड केले, त्यांचे जे प्रश्न होते त्यांना उत्तरं दिले. त्याच्यावर मला हे समजलंय की जे गावकरी ज्यांना मी भेटलोय, ज्या बॉडीजला भेटलोय, इलेक्टेड बॉडीजला, राईट, त्यांच्यामधून तो संभ्रम हळूहळू कमी होतोय किंवा त्यांची जी अंडरस्टँडिंग आहे PFAS बद्दलची ती आता चांगल्या रीतीने त्यांना कळलंय की PFAS काय आहे, त्याचे उपयोग काय आहेत. खरंच ते जसं विष म्हटलं जातंय तसं नसतं, ते ॲक्च्युली उपयोगी आहे आणि ते आपण आजही घराघरांमध्ये वापरतोय. PFAS कंपाऊंड्स, नॉनस्टिक कुकवेअर्स वगैरे आहेत त्याप्रमाणे. एक मिनिट. महाराष्ट्र शासनाने एक कमिटी नेमणार होते असं सांगितलं होतं पालकमंत्र्यांनी आणि त्याची चौकशी तुमच्याकडे करणारी नक्की कंपनी चालल्या पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे काही कमिटीची चौकशी करणारी लोक आली होती की नव्हती आली, आणि आली असतील तर त्यांनी काय बघितलं, आणि या संदर्भात जर आलेच नसतील तर कंपनीला अजिबात या गोष्टीबद्दल काही माहिती नाही, आणि पालकमंत्री हे उद्योगमंत्री असल्यामुळे त्यांनी तुमच्या त्या प्रकल्पाला भेट दिली का, आणि भेट दिल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? जेवढ्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, जे केमिकल मॅन्युफॅक्चरिंगला ज्या परमिशन्स दिल्या जातात, MPCB आहे, डिश आहे किंवा कलेक्टर ऑफिस म्हणा, राईट, सगळ्यांनी वेगवेगळ्या टाईमला एकत्र येऊन टीम म्हणून भरपूर भेटी दिलेल्या आहेत सगळ्यांनी, आणि सगळ्यांना त्यांनी ज्या ज्या परमिशन्स दिल्या आहेत आणि त्याच्यात ज्या अटी घातलेल्या आहेत त्या आम्ही काटेकोरपणे पालन करतो. हे सगळे चौकशी त्यांनी केली आहे, सगळ्यांचे प्रूफ आमच्याकडून घेतलेले आहेत आणि हेच जी इन्फॉर्मेशन असते तीच मग पुढे दिली जाते. तर भेटी झालेल्या आहेत आणि आम्ही सगळं काही काटेकोरपणे पालन करतोय, हे क्लिअर आहे. उद्योगमंत्री एक मिनिट. संबंध तुमच्या कंपनीशी जोडला जातो, नेमकी त्याची वस्तुस्थिती काय आहे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं या संदर्भात तुम्हाला क्लीन चिट दिली आहे का? आता बघा, क्लीन चिट म्हणजे असं जे असतं MPCB तुम्हाला काय देतं, जर तुम्ही चुकल्या आहात तर तुम्हाला शो कॉज देणार, क्लोजर देणार, ते असतं की तुम्ही कुठेतरी काही चुकला. तसं काही नाही, आम्ही सगळं काही डॉक्युमेंट्स लाईव्ह ठेवलेले आहेत, सगळे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, सगळ्यांची प्रूफ आमच्याकडे आहेत.
आणि इटली मी पहिले सांगितलं मितनी बरोबर लक्ष्मीचे कंपॅरिझन करणं अगदी चुकीचं आहे. दोन कंपन्यांचा काहीही संबंध नाहीये. आपण लिलावात तिथल्या कोर्टाकडून ही कंपनी घेतलेली आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.